कोरटकरचे नागपुरातील सत्ताधारी लोकांशी संबंध असल्याचा आरोप अनिल देशमुखांनी केलाय। तर कुठल्याही गट तट पक्षाचा असू द्या, चुकीचं वागणाऱ्यांवर कारवाई होणार अशी भूमिका अजित पवारांनी मांडली आहे। प्रशांत कोरटकरला कोण वाचवत आहे? नागपुरांचे अनेक लोकांची त्यांच्याशी संबंध आहे, जे सध्या सत्तेमध्ये आहे। त्याच्यामुळे प्रशांत कोरटकरला लवकरात लवकर पोलिसांनी पकडलं पाहिजे आणि कोल्हापूरचे पोलीस जेव्हा नागपूरला येतात त्याला सुद्धा आपल्या नागपूरच्या पोलिसांनी सहकार्य केलं पाहिजे, कारण की महाराष्ट्राचा पोलीस एक युनिट आहे आमचं। त्याच्यामुळे एकत्र मिळून कोल्हापूर पोलिसांनी नागपूर पोलीस यांनी एकत्र मिळून कारवाई केली तर लवकरात लवकर प्रशांत कोरटकरला पकडण्यामध्ये यश मिळेल। चाललेलं आहे, पोलीस यंत्रणेचं काम करतायत। कधी कधी एखादी गोष्ट पकडण्याच्या करता वेळ लागतो, परंतु ते मुद्दाम कुणी प्रयत्न करता अशातला भाग नाही। आजपर्यंत कुठल्याही न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला नाही आहे आणि त्याच्यामुळं जे काही चुकीचं वागत असतील ते कुठल्या गटाचे तटाचे पक्षाचे कुणी असू द्या, त्यांच्यावर कारवाई संविधानाच्या, कायद्याच्या आणि नियमाच्या ह्या सगळ्या जो काही त्याचा हे आहे त्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी घेतो।